नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तहसीलदार कार्यालय विटा येथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याचे आरक्षण सोडत झाले। आरक्षण सोडतीमध्ये सर्व महिला ओपन पुरुषाला स्थान कमी, अनुसूचित जाती महिला पुरुष यांची संख्या कमी आहे। जर देश स्वतंत्र झाल्यापासून विचार केला तर एक वेळेला रोटेशन पद्धत, एक वेळेला चिठ्ठीची पद्धत, आता इथून पुढे पद्धत अजून बदलणार। म्हणजे ज्या गावांनी ज्या गणांनी ज्या गटांनी जे लाभ घेतला आहे या निवडणुकीत त्यांना पुन्हा पुन्हा लाभ कसा मिळेल एवढी शासनाची धोरण आहे। पंचायत समिती गणामध्ये पारे गणात पंचायत समितीला यापूर्वी महिला आरक्षित जागा झाली होती अनुसूचित जातीची, तर पुन्हा तीच जागा आता आरक्षित केली आहे। जर चिठ्ठ्या टाकून काम करायचं असेल, चिठ्ठ्या टाकून जर सोडत करायचे असेल तर यापूर्वी ज्या गणामध्ये लाभ घेतला आहे अशा गावाचं नाव किंवा गणाचं नाव कट करून ती चिठ्ठी त्या गणाशी टाकताच कामा नये। मात्र दूध पण दुधाचा पैसा पण अशा टाईपमध्ये ज्या गणानं लाभ घेतलाय, ज्या गणात लाभ झालेला आहे त्या गणाची चिठ्ठी डबल टाकायची काय कारण आहे? आणि ती पुन्हा तीच चिठ्ठी पुन्हा पारे गणासाठी आरक्षित झाली तरी शासनाची धोरण चुकीचे आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत झाली ही पूर्ण चुकीची आहे। आणि यापूर्वी ओपन घ्या, ओबीसी घ्या, एससी एसटी घ्या, अनुसूचित जाती जमाती घ्या, यामध्ये ज्या गावाने ज्या गणामध्ये ज्या गटामध्ये पहिला लाभ झालेला आहे महिला पुरुष त्यांना परत जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत लाभ देऊ नये ना। पण ज्यांनी महिला ओपन झाली, महिला पुरुष झाली, तिथं पुन्हा महिला, तिथं महिला, तिथं ओपन महिला पुरुष, महिला ओपन असं जे आरक्षण पडलंय हे बदलून पुन्हा दुसऱ्या समूहाला देणं गरजेचं आहे। मग हे आरक्षण ठरतंय, मग ठरतंय कुठे नेमकं? त्याचा बोलता तरी कोण आहे? हे पूर्ण एससी एसटी ओबीसी या समूहावर घोर अन्याय आहे। तर शासनाने तात्काळ हे आरक्षण जी काय सोडत झाली आहे ही रद्द करण्यात यावी आणि फेर ज्या गावाला ज्या गणाला ज्या गटाला यापूर्वी महिला ओपन, महिला पुरुष ओपन, अनुसूचित जाती महिला पुरुष ओपन महिला यांचं आरक्षण पडलं होतं, तुम्ही लाभ घेतला होता, अशाला बाजूला करून दुसऱ्या तुम्ही गटातलं नाव सोडत करा ना। आता लोकसंख्येवर आधारित तुम्ही आरक्षण काढतात, काही निकष लावायचा अहो त्यात याचा काय संबंध आहे तो लोकसंख्येचा? प्रत्येक गावाला गणाला तुम्ही आरक्षण लाभ निवडणुकीत दिला पाहिजे। यासाठी आम्ही माननीय तहसीलदार सो खानापूर विटा तसेच जिल्हाधिकारी सो सांगली, निवडणूक आयोग पुन्हा मुंबई सचिव यांना सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवले आहे। तर तात्काळ शासनानं आमच्या या निवेदन पत्राची दखल घ्यावी। आम्ही तसं त्यांना निवेदन दिलेलं आहे, निवेदन दिलंय आम्ही त्यांना आणि त्या निवेदन दखल घेऊन हे जे परवा जी चुकीची आरक्षण सोडत झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ती रद्द व्हावी। या ग्रामपंचायतीला सुद्धा असं डबल आरक्षण पडले याची सुद्धा फेर चौकशी होऊन ज्या गावाने लाभ घेतलाय, ज्या समूहाने लाभ घेतलाय तिथून आरक्षण रद्द करून दुसऱ्या समूहाला आरक्षणाचा लाभ द्यावा ही आज आमची मागणी आहे। तरी लोकशाही जर जिवंत राहायची असेल तर शासनानं ही धोरणं अवलंबली पाहिजे। कारण आधीच जनगणना करण्यास हलगर्जीपणा केलेला आहे। शासनाचे अधिकारी शासन काय करतंय? फक्त राजकारणच करतंय का? त्यांनी काय आरक्षण बाबा कुठं जनगणना केली पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे हे बघायचं नाही।
लोकशाही करायची आहे, खुर्ची मिळवली की तुमचं काम संपलं. तर हे निवडणूक आयोगानं सुद्धा आमच्या निवेदनपत्राची दखल घेऊन तात्काळ हे महाराष्ट्रातले जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे आरक्षण सोडत रद्द करावी आणि फेर निवडणुका घेण्या आरक्षण सोडत करावी ही आज आमची मागणी. जय भीम, जय संविधान, जय भारत. आज जे रिपब्लिकन सेना खानापूर तालुका अध्यक्ष नात्यानं माझं नाव अनिल चौधरी, तालुका अध्यक्ष, काम माझ्याकडे आहे. आज आम्ही तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे, आरक्षण सोडत हे 13 तारखेला झालेलं आरक्षण सोडत आहे, पण ही चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. चिठ्ठीवरचं राजकारण चालू आहे, संविधानाचं राजकारण नाही आहे. संविधानाचं राजकारण नाही आहे, ही चिठ्ठीवरचं राजकारण आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं खेळ खेळतात कशी चिठ्ठी, चोर का पोलीस कसा ओळखायचा, तशात हा प्रकार आहे. हा प्रकार हा रद्द झाला पाहिजे. ज्या संविधानाच्या आदेशाने चाललेला आहे ही होत नाही. आज 28 वर्ष गेले, जनगणना झालेली नाही आणि त्या जनगणना झाल्यामुळे या खानापूर तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये पंचायत समितीला 11 सीटा त्या पंचायत समितीतून पाहिजे होत्या आणि 3 सीटा तरी सांगली जिल्ह्यातून जिल्ह्याच्या पाहिजे होत्या. जिल्हा परिषद त्या मिळत नाही, कारण का जनगणना करत नाही सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही डोळ्यात माती लोकांच्या घालत आहे आणि ते आरक्षण लोकांचं हिरावून घेत आहे. ओबीसी, SC ST या समाजावरती हा खूप अन्याय झालेला आहे. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.